12वी इंग्लिश बोर्ड पेपर उद्याला म्हणजेच 12 फेब्रुवारीला होणार आहे. 12वी मराठी बोर्ड पेपरसाठी पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं? म्हणजेच उत्तरपत्रिका जेव्हा तुमच्याकडे येणार आहे, उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही डायरेक्टली उत्तरं लिहिता. बट महत्त्वाचं काय, उत्तरं कशा पद्धतीनं लिहायचं, कशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक टाकायचं, हे सगळं व्यवस्थित या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, 12वी मराठीचा बोर्ड पेपर सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की 80 मार्काचा पेपर तुम्हाला स्कोर करून देत असते चांगले मार्क्स. तर कसं पेपर प्रेझेंटेशन करायचं पहा सांगतो. तर पहा, सगळ्यात पहिले जेव्हा तुमच्याकडे उत्तरपत्रिका येणार आहे, ॲन्सर शीट येणार आहे. ओके, आता हा जो पेपर आहे मी इथं सॉल्व केलेला आहे. ओके, हा पेपर मी इथं सॉल्व केला आहे, तो म्हणजेच की 2025 बोर्ड पेपरचा. ओके, 2025चा बोर्ड पेपर, याचं मी फुल सोल्युशन म्हणजेच इथं सॉल्व केलेलं आहे. यामध्ये पहा, हे सिम्पल पेजवरती इथं सॉल्व केलेलं आहे, बट जेव्हा ॲन्सर शीट तुमच्याकडे येते तर ते वेगळ्या टाईपची असते, है ना. तर याच्यामध्ये पहा काय करायचं तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे, तर ते तुम्हाला सांगतो. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला हे जे लाईन्स दिसतात, एक लेफ्ट हँड साईड आणि एक राईट हँड साईड. ओके, या साईडला मी लाईन्स नाही ओढली, बट तुम्हाला काय करायचं आहे की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला दोन्ही साईडला तुम्हाला इथं लाईन ओढायच्या आहेत. पहा, महत्त्वाचं, तुम्हाला या साईडला एक अगोदरच लाईन दिलेली असेल तुमच्या ॲन्सर शीटमध्ये, तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. ओके, तुम्हाला या साईडला एक लाईन इथं ओढावी लागणार आहे. प्रत्येक पेजवरती तुम्हाला या साईडला एक लाईन ओढावी लागणार आहे. ओके, हे का ओढायची लाईन पहा सांगतो. तर पहा, एक महत्त्वाचं कारण आहे याचं, अशी लाईन तुम्हाला का ओढायची आहे मराठीच्या बोर्डच्या पेपरसाठी. पहा, तर असा तुमचा समजा फॉर एक्झाम्पल हे ॲन्सर शीट आहे, हे तुमची उत्तरपत्रिका आहे. या उत्तरपत्रिकेमध्ये पाहू शकता, हे एक पहिलं पेज आहे, सेकंड पेज आहे. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही समजा या साईडला एक लाईन आहे अशी. ओके, बट हे जे आहे तुम्हाला, हे जे पेज राहते तुमचं, हे वाला पहिलंवालं, या साईडला तुम्ही जर अशी हे वाली जर समजा लाईन नाही ओढली. ओके, समजा फॉर एक्झाम्पल ही वाली लाईन मी इथं ओढली, बट ही समजा नाही ओढली, तर काय होते, तुम्ही जेव्हा इथं पुरवणी घेता, एक्स्ट्रा ॲन्सर शीट घेता तुम्ही. ओके, पुरवणी घेता, तर तुम्हाला एक धागा मिळतो. ते धागा हे बांधण्यासाठी इथं मिळतो, तिथं तुम्ही बांधता, त्यामुळे इथं हाईड होऊन जाते जे तुम्ही त्याच्यामध्ये लिहित असता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला अशी लाईन ओढणे महत्त्वाचं असते. हे तुम्हाला इथं करायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं. आता पहा पुढे, आता हे गोष्ट तुम्हाला करायची आहे. प्रत्येक पेजसाठी या साईडला लाईन असतेच, या साईडला तुम्ही इथं लाईन प्रत्येक पेजसाठी इथं ओढून घ्यायची. ठीक आहे, हे झालं. आता पहा, मी तुम्हाला हे ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे काय करतो की पूर्ण तुम्हाला एकतर पेपर पॅटर्ननुसार पेपर कसा लिहायचा हे तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओमध्ये, आणि त्यासोबतच तुम्हाला समजणार आहे की बा एका प्रश्नाआधी कशा टाईपचं पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला इथं करायचं आहे. प्रत्येक प्रश्नाआधी तुम्हाला इथं समजणार आहे. ठीक आहे, तर चला पहा, सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या विभागापासून इथं तुम्ही सुरुवात करणार आहात लिहिण्याची, तर त्या विभागाचं नाव अगोदर तुम्ही इथं असं लिहायचं. समजा विभाग क्रमांक 1 पासून केलं तर विभाग क्रमांक 1 गद्य असं लिहायचं. आता माझ्या स्ट्रॅटजीमध्ये मी तुम्हाला, माझे ज्यांनी व्हिडिओज पाहिले आहेत मराठीचे, त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही विभाग क्रमांक 5, ओके, विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात करा, तो म्हणजेच की व्याकरण व लेखन. ठीक आहे, मग तुम्ही जर समजा विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात केली, तर वरती हेडिंग टाकायचं विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन. ओके, म्हणजे ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगत आहे ना, इथं हेडिंग टाकायची, इथं अशा लाईन सोडायच्या, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, जे तुम्हाला इथं मार्क्स मिळून देणार आहे. का? कारण की तुमचे जे टीचर्स असतील, पेपर चेक करणारे, पेपर दिल्यानंतर ॲन्सर शीट दिल्यानंतर ते चेक करतील व्यवस्थित कसं लिहिलेलं आहे. तुमचं जर प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित असेल आणि उत्तरामध्ये तर तुमची थोडीफार चूक असली इथं, तरीसुद्धा ते टीचर काय करतील की हां, विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन केलं आहे. थोडंफार जर काही मिस्टेक असेल एखाद्या मोठ्या पॅराग्राफमध्ये मराठीच्या लिहिताना वगैरे, तर ते सुद्धा चालून जाऊ शकते, आहे ना. तर तुम्हाला असं करायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले विभाग क्रमांक टाकायचं, ज्याची तुम्ही इथं सुरुवात करता. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला हे जे लाईन असते, या लाईनच्या या साईडला, ओके, म्हणजे लेफ्ट साईडच्या लाईनच्या लेफ्ट साईडला एक मेन प्रश्न क्रमांक टाकायचा. मेन प्रश्न क्रमांक इथं काय, कृती क्रमांक 1 आहे, तर कृती क्रमांक 1 टाकली. आता कृती क्रमांक 1 मधला जो सबक प्रश्न आहे, म्हणजे त्याच्यामधला सुद्धा प्रश्न, जसं की आहे, तर इथं आपण याच्या राईट हँड साईडला लिहिला. त्यानंतर मधला सुद्धा काय, पहिला प्रश्न आहे, आणि पहिल्यामधला सुद्धा आहे आणि आहे. म्हणजे समजलं तुम्हाला. म्हणजे जे पेपर चेक करणारे टीचर असतील त्यांना व्यवस्थित समजायला पाहिजे की हां, कृती क्रमांक मधला प्रश्न आहे, त्यामधला आहे, पहिल्यातला आणि मधलं पहिलं याचं उत्तर आहे, आणि पहिल्यामधलं आणि हे दोन याची उत्तरं आहेत. आता याच्यामध्ये पहा, डायरेक्टली तुम्ही प्रश्न नाही लिहायचा, डायरेक्टली प्रश्न क्रमांक टाकून त्याचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, तर पाहू शकता. जसं आता याच्यामध्ये कारणे द्या होतं, म्हणून इथं जे वाक्य आहेत सुरुवातचे कारणे द्यायचे इथं नाही लिहिले, जे डायरेक्टली इथं उत्तर आहेत ना, ते डायरेक्टली इथं लिहिलेले आहेत. त्याचनंतर पाहू शकता, जसं
पुढे जातो. प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर असं लिहायचं, तुम्ही उत्तर असं नाव लिहायचं. ओके. हे मराठीचा पेपर आपण सोडवत आहे, आन्सर नाही लिहायचं. उत्तर असं नाव लिहायचं लेफ्ट हँड साईडला या लाईनच्या लेफ्ट हँड साईडला. ओके. उत्तर असं लिहायचं आणि जे उत्तर असेल तो प्रश्न क्रमांक टाकून तुम्ही उत्तर डायरेक्टली इथं लिहायचे. आता काही प्रश्न इथं एक्सेप्शनल असतात, जसं की आता रिकाम्या जागा वगैरे, जसं पहा वाढता वेग म्हणजे ताण, हे तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्टली सुद्धा लिहिलं, ताण असं लिहिलं डायरेक्टली प्रश्न क्रमांक वगैरे व्यवस्थित टाकून नो प्रॉब्लेम, तुम्हाला मार्क्स इथं मिळते. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढचा आहे तुम्हाला यामध्ये तिसरा प्रश्न हा असतो तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचा. स्वमताचा प्रश्न असतो म्हणजेच काय, याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं असते. आता पाहू शकता स्वतःचं मत लिहिताना महत्त्वाचं तुम्ही इथं असं टायटलसुद्धा टाकू शकता. जसं या स्वमताचा प्रश्न आहे, वाहन चालवत असताना घ्यायची काळजी. इथं मी टायटल लिहिलं. टायटल लिहिल्यानंतर इथं छोटे छोटे पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर लिहिलं. छोटे छोटे 3 पॅरेग्राफ मी इथं लिहिले आहे ना, असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता पुढे जसं जातो आपण, त्यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रश्न येतो, प्रश्न क्रमांक आ. याचं उत्तर पहिल्या याचं य आणि र. पाहू शकता किती व्यवस्थित इथं लिहिलेलं आहे, म्हणजे जे पेपर चेक करणारे टीचर आहेत त्यांना इथं व्यवस्थित समजेल. ओके. आता पाहू शकता महत्त्वाचं इथं प्रश्न क्रमांक आ आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आ ह्या दुसऱ्या पेजवरती इथं मी स्टार्ट केला. बट महत्त्वाचं काय, कारण की याच्या अगोदरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अ, हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, की याच पेजवरती संपलेला आहे, म्हणून मी दुसऱ्या पेजवरती स्टार्ट केला. बट जर समजा या पेजवरती इथं याच लाईनवरती प्रश्न जर संपला असता, उत्तर जर संपलं असतं, तर मी इथंच प्रश्न क्रमांक आ इथं स्टार्ट केला असता, आहे ना, असं मी केलं असतं. किंवा जर समजा 2 ते 3 लाईन जर इथं सुटल्या असत्या, तर मी इथं स्टार्ट नसतं केलं, तर या पेजवरती स्टार्ट केलं. बट इथं कोणती लाईन सुटली नाही, फक्त एकच लाईन सुटली, म्हणून इथं मी स्टार्ट केलेलं आहे. तर एवढं तुम्ही म्हणजे सायकॉलॉजीनुसार तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जे प्रश्न क्रमांक राहतात ते व्यवस्थित इथं टाकावे लागतात. नवीन पेजवरती तुम्ही नेहमी असं नाही करायचं की खूप मोठं पेज बाकी आणि नवीन पेजवरती नवीन प्रश्न टाकत आहात, असं तुम्ही नाही करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो तुमचा विभाग क्रमांक असते तो नेहमी नवीन पेजवरती तुम्ही इथं स्टार्ट करायचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा, जसं आता तुम्ही एक वेळ इथं पाहून घ्यायचं मी कसं इथं लिहिलेलं आहे. मी इथं खाली स्क्रोल करतो. सेम टाईप ऑफ क्वेश्चन आहे, तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक आ मध्ये पहिला दुसरा हे आकलन कृतीवाले आणि तिसरा असतो तुम्हाला तो म्हणजेच की स्वमत. इथं हेडिंग टाकलं दातदुखीचे अनुभव आणि छोटे छोटे इथं पॅरेग्राफ लिहिलेले आहेत, जवळपास 3 पॅरेग्राफ. ओके. त्यानंतर याचमध्ये ई प्रश्न येते तुम्हाला. ओके. ई प्रश्न म्हणजेच काय असते, तुम्हाला अपठित उतारा असते. अपठित उतारामध्ये तुम्हाला 2 प्रश्न असतात, आकलनकृती आणि आकलनकृतीचे. ओके. टोटल 4 मार्क्ससाठी तर असे तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आता पाहू शकता महत्त्वाचं, मी हा स्वतः म्हणजे जो पेपर सोडवलेला आहे याच्यामध्ये काय की माझं म्हणजे मी सिम्पल केलेलं आहे. बट तुम्हाला मी इथं सांगत आहे. आता पाहू शकता इथं हा विभाग संपलेला आहे, बट मी काय केलं, खालीच एक लाईन सोडून नवीन विभागाचं इथं क्रमांक टाकलेला आहे. बट तुम्हाला तसं नाही करायचं. समजा इथं विभाग तुमचा संपला ना, उत्तर लिहिणं इथं संपलं या विभागाचं पहिल्या, तर या पेजवरती नाही लिहायचं. ओके. या पेजवरती तुम्ही नाही लिहायचं. तर डायरेक्टली जो नवीन पेज असेल, नवीन पेजवरती नवीन विभाग तुम्ही इथं लिहायचा, तिथून ॲन्सर लिहायला तुम्ही इथं स्टार्ट करायचं. ठीक आहे. असं तुम्हाला करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही खरोखर मराठीचा बोर्डाचा उद्याला ॲन्सर शीटमध्ये उत्तर लिहा तेव्हा. ओके. असं तुम्हाला करावं लागणार आहे. सेम पाहू शकता कविता आहे. कवितेसाठी सुद्धा तुम्हाला जे मेन प्रश्न क्रमांक राहतात या लेफ्ट हँड साईडला तुम्ही लिहायचे. त्यानंतर जे सब क्वेश्चन राहतात असे लिहायचे आणि पाहू शकता आसवे, दुःख, डायरेक्टली जे उत्तर आहेत ते लिहिले फक्त प्रश्न क्रमांक बरोबर टाकून, आहे ना, एका वाक्यात उत्तरे वगैरे आकलनकृतीचे प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न येते याच्यामध्ये स्वमत अभिव्यक्तीचा. ओके. हा सुद्धा इथं लिहिलेला आहे. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आ येते, तो म्हणजेच की ओळींचा अर्थ लिहा. ओळींचा अर्थ लिहिण्यामध्ये पाहू शकता म्हणजे काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, म्हणजे ओळी देतील तुम्हाला, त्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहावा लागतं कवितेमधून. छोटे छोटे पॅरेग्राफ तुम्ही इथं लिहायचे पाहू शकता. ओके. जे कविता दिलेली आहे, कवितेच्या ओळी दिल्या आहेत त्यानुसार. ओके. इथं लिहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ई प्रश्न येते याच्यामध्ये, तो म्हणजेच की काव्यसौंदर्य असते किंवा रसग्रहण असते. तर काव्यसौंदर्याचा तुम्ही इथं पाहू शकता. असेच तुम्हाला छोटे छोटे पॅरेग्राफ तुम्हाला इथं प्रस्तावना लिहावी लागते. ठीक आहे. आता पाहू शकता इथं संपलेला आहे हा विभाग. हा विभाग इथं संपला. हा विभाग संपल्यानंतर पाहू शकता पुढचा विभाग साहित्य प्रकार कथा, हा नवीन पेजवरती मी इथं काय केला, स्टार्ट केला, है ना. इथं मी स्टार्ट केलेला आहे. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्हाला समजत असेल की कशा पद्धतीने आता पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं आहे ना. आता पाहू शकता साहित्य प्रकार कथामध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न राहते अ वाला,
याच्यामध्ये तुम्हाला एक उतारा देतात आणि याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं शोधून लिहावे लागतात अशा टाईप होऊ शकता य आणि र प्रश्नामध्ये आहे ना. पण जो तुमचा कृती क्रमांक 2 राहते आ राहते याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना उतारा नाही देत, डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारतात. ओके, डायरेक्टली प्रश्न असतात म्हणूनच पाहू शकता याचे उत्तरं थोडे मोठे मोठे आहेत. म्हणजेच काय 5-5 मार्कासाठीचे हे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 5-5 मार्कासाठीचे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. टोटल पाहू शकता 10 मार्क्ससाठी असे तुम्हाला इथं लिहावं लागते आहे ना. पाहू शकता असे 2 प्रश्न तुम्हाला लिहावे लागतात. हे झालं तुमचं साहित्य प्रकार कथा. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता उपयोजित मराठी. उपयोजित मराठी हा टोटल 14 मार्क्ससाठीचा हा विभाग आहे ना. 14 मार्क्सचा हा तुमचा विभाग आहे उपयोजित मराठी. याच्यामध्ये पाहू शकता कृती क्रमांक 4 टाकलं, उत्तर टाकलं पहिल्याचं. उपयोजित मराठीमध्ये अजिबातही पॅराग्राफ येत नाही एकाही प्रश्नामध्ये, डायरेक्टली तुम्हाला उत्तरं लिहावं लागतं. जसं पाहू शकता मुलाखतवरती हा प्रश्न विचारला होता 2025 मध्ये. तर पाहू शकता मुलाखतीबाबत सगळं इथं माहिती लिहिली आहे. पाहू शकता छोटे छोटे पॅराग्राफ महत्त्वाचे आहेत. ओके, कमी लिहा बट म्हणजे कमी नका लिहू, बट जेवढं लिहायचं जेवढं शब्दात लिहायचं तेवढं लिहा. बट महत्त्वाचं काय स्पष्ट लिहा, वाचता येईल असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही असं पाहू शकता किती लिहिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता उत्तर क्रमांक 4 साठी सुद्धा इथं लिहिलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहू शकता महत्त्वाचं पाहू शकता. आता इथं उत्तर संपलं, इथं लिहिणं. ओके, इथं लिहिणं उत्तर संपलं. मी प्रश्न आहे याच विभागामधला, सेम विभाग आहे म्हणून प्रश्न इथं लगेच स्टार्ट केला एक लाईन सोडून. असं नाही केलं की आता एवढी जागा खाली आहे म्हणून बाकी आहे म्हणून दुसऱ्या पेजवरती नाही, लगेच इथं मी प्रश्न इथं लगेच स्टार्ट केलेला आहे. असं तुम्हाला सुद्धा करावं लागणार आहे ना. असं केलं. त्यानंतर पाहू शकता तिसरा प्रश्नसुद्धा याच्यामध्ये मी लिहिला. ओके, आता पाहू शकता पुढचा विभाग आहे तुम्हाला तो म्हणजेच की एकदम शेवटचा व्याकरण व लेखन. तो कसा लिहायचा पहा. सगळ्यात पहिले हेडिंग टाकायचं विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन. मी तुम्हाला स्ट्रॅटेजीनुसार सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले व्याकरण व लेखन विभाग लिहायचा. 20 मार्क्ससाठी याच्यावरती प्रश्न असतात. कमी वेळेमध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिस तुम्ही नक्की केली असेल. ज्यांनी माझी व्हिडिओज पाहिले आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे. ज्यांनी नाही पाहिले डोंट वरी, जे तुम्हाला मी इथं सांगितलं तसं तुम्ही इथं फॉलो करत राहा. तर पहा कृती क्रमांक 5 मध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजेच काय आता तुम्हाला वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार हे 5 व्याकरणाचे प्रश्न असतात. 2-2 मार्क्ससाठी पाहू शकता. याच्यामध्ये कृती क्रमांक 5.1 मध्ये पहिला प्रश्न असतो य आणि र वाक्यरूपांतराचा. डायरेक्टली उत्तर. ओके, डायरेक्टली उत्तरं लिहायचे. प्रश्न क्रमांक फक्त व्यवस्थित टाकायचा आणि डायरेक्टली उत्तरं लिहायचे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहिण्याची गरज अजिबात नाही आहे ना. टाईम वेस्ट नाही करायचा. उत्तर क्रमांक 2 मध्ये य आणि रचं उत्तर समासावरती. तिसऱ्यामध्ये तुम्हाला पाहू शकता प्रयोगावरती य आणि र 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी प्रत्येकाला 1-1 मार्क. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला वाक्प्रचार आहे. त्यानंतर अलंकारवरती तुम्ही पाहू शकता चौथा प्रश्न अलंकारवरती तुम्हाला दिलेला आहे य आणि र. त्यानंतर 5व्या नंबरचा तुम्हाला वाक्प्रचारावरती प्रश्न दिला आहे. तसेच 10 मार्क्ससाठी तुम्हाला हे जे दिलं आहे व्याकरणाचे प्रश्न 5 प्रश्न. ठीक आहे, प्रत्येकाला 2 मार्क. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे तुम्हाला तो म्हणजेच की निबंध लेखन उत्तर आचं 5वं. ठीक आहे, पाहू शकता. आता इथं 5 का लिहिलं कारण की हा सगळ्यात शेवटचा जो निबंध असेल तो इथं लिहिला. सगळ्यात पहिले हेडिंग टाकायची निबंध लेखनाची. त्यानंतर जो निबंध लेखनाचा टॉपिक असेल त्याचं तुम्हाला इथं निबंध लिहावा लागतो. ओके, छोटे छोटे पॅराग्राफ लिहायचे, समजेल असं लिहायचं. तुम्ही इथं पाहू शकता कसं निबंध इथं लिहिलेला आहे. एकच पेज लिहिलेला आहे मला माहिती 10 मार्क्ससाठी. अजून याच्यामध्ये लिहावं लागतं. तुम्ही इथं शिल्लक लिहायचं. 2 पेज लिहिले तुम्ही तरी इनफ आहेत 10 मार्क्ससाठी. फक्त जे लिहाल त्याला अर्थ असला पाहिजे. ओके, आणि ते महत्त्वपूर्ण अर्थपूर्ण असलं पाहिजे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो मराठी बोर्ड पेपरचं उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला असं प्रेझेंटेशन करावं लागणार आहे. मी जसं सांगितलं आहे तसं फॉलो करा आणि या चॅनल अजून सबस्क्राईब करून ठेवा. अजून केलं नसेल तर अजून पुढच्या पेपरचे व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत. मराठीचा पेपर तुमचा एकदम बेस्ट जाणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं असेल तसं तुम्ही इथं नक्की फॉलो केलं असेल. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा अभ्यास प्रिपरेशन कशी झालेली आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर मराठी बोर्ड पेपर. थँक्यू.